खंड 7 भाग 1 निकटवर्तीयांच्या भेटी. धम्मप्रचाराची केंद्रे. धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिलेत असं नाही. आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले. आपले धम्मप्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळ निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केलं होतं असं वाटतं. अशा केंद्रांपैकी श्रावस्ती आणि राजगृह ही 2 प्रमुख केंद्र होती. त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा आणि राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली होती. आणखी इतर काही स्थळंही धम्मप्रचाराची छोटी केंद्र होती. जसं कपिलवस्तूत ते 16 वेळा गेले होते, वैशाली इथंही ते 6 वेळा गेले होते आणि कम्मसद्धम्म इथं 4 वेळा गेले होते. त्यांच्या भेटीची स्थानं. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्र त्यांनी भेटी दिल्या. ते उक्कट, नदिका, साल, अस्सपूर, घोषितरामा, नालंदा, आप्पण, एतुमा या ठिकाणी गेले होते. ते ओपसाद, इच्छानडल, चांडालकप्प, कुशीनारा इथेही गेले होते. ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतवा, अनुपिया आणि उज्जन्ना या ठिकाणी सुद्धा गेले होते. त्यांनी भेटी दिलेल्या स्थळांची नावं पाहिली की आपल्याला असं समजतं शाक्यदेश, कुरुदेश आणि अंगदेश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता. सामान्यतः असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती. या स्थानांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे. लुंबिनीपासून राजगृह 250 मैलांपेक्षा कमी लांब नाही. यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. या सगळ्या यात्रा भगवान बुद्धांनी पायीच केल्या. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार आणि विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यात जे सिद्ध होते त्यांचे संदेह आणि अडीअडचणींचे निवारण करत, जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तरं देत आणि जे अजाण बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत होते त्यांना सन्मार्ग दाखवत. भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राही. भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसंच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते. त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतुवर्ग 3 प्रकारचा असू शकतो. पहिला, निर्बुद्ध. ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी, मध्ये, अंत आणि संपूर्ण ऐकतो. त्याला काहीच समजत नाही, त्याला बुद्धी मुळीच नसते. याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा, जो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचे भाषण आदी, मध्य, अंत असं संपूर्णपणे ऐकतो आणि तसं करत असताना त्याला ते सर्व उमजतंही, पण तिथून उठून गेल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही. त्याचं मन पूर्णपणे कोरं असतं. याहून श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो, त्यांचं भाषण आदी, मध्य, अंत असं संपूर्ण ऐकतो. तसं करताना त्याला ते सर्व समजतं, सर्व काही स्मरणात राहतं. स्थिर, निश्चल आणि धर्म आणि धार्मिक विषयात तज्ज्ञ. असं असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी गावोगाव न कंटाळता जात असत. भिक्खूंप्रमाणे त्यांच्यापाशीही 3 पेक्षा कधी जास्त चिवरं नसायची. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल, आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. मातापुत्राची आणि पती पत्नींची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती आणि यशोधरा यांची भगवान बुद्धांशी भेट होऊ शकली. कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला सद्मार्गाने प्राप्त होणारे समाधान दिले होते, कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता, कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता, कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केलं होतं, कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता,
बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता. आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनीश भगवान, मला हे करण्याची अनुमती दे. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटलं की ती आता 78 वर्षांची झाली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, त्यांचे आता 80वे वर्ष सुरू झाले आहे. यशोधरेने सांगितलं की आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याकडे मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाचीही याचना तिने केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तींवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखवला आणि तिला शक्ती दिली होती. पिता पुत्रांची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळूवनात राहत होते. त्याचवेळी राहुल अंबलटिका इथे राहत होता. संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरून येतानाच पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केलं आणि पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवलं. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले. राहुलने त्याला अभिवादन केलं आणि एका बाजूला जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटं बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही, त्याने शक्य असलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असं मी म्हणतो. आणि म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेस सुद्धा तू खोटं बोलणार नाहीस. तसंच प्रत्येक गोष्ट करताना आणि प्रत्येक शब्द बोलताना आणि प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती गोष्ट करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक आणि दुःखपरिणित आहे काय. विचारांती जर तुला वाटलं की ती तशीच आहे तर ती गोष्ट तू करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू कर. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असं होण्याने द्वेषभावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असं होण्याने पीडा नष्ट होईल. परहित संतोष तुझा विकास व्हावा असं होण्याने पराडमुखता नष्ट होईल. संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा असं होण्याने विसंगती नष्ट होईल. देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असं होण्याने विकारवशता नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असं होण्याने तुझा अहंकार गळून पडेल असं भगवान बुद्धांनी राहुलला सांगितलं. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट. भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटी विहारात राहत होते. 500 भिक्खूंसह सारीपुत्त तिथं आला. त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस आता समीप आला आहे. भगवान बुद्ध आपणाला आता देहत्यागाची परवानगी देतील का? भगवान बुद्धांनी सारीपुत्तला विचारलं, महापरिनिर्वाणासाठी तू कोणते स्थान निश्चित केले आहेस? सारीपुत्ताने त्यांना सांगितलं, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या घरात माझा जन्म झाला आहे ते घर अजूनही तिथं आहे. ते माझे घर माझ्या महापरिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला वाटेल ते कर. भगवान बुद्धांच्या चरणावर डोकं ठेवून सारीपुत्त म्हणाला, आपल्या चरणवंदांच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला आहे. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट. माझ्या अपराधांबद्दल भगवंतांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीप आली आहे. भगवान बुद्ध म्हणाले, सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही. जेव्हा सारीपुत्त जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्त भगवंतांना म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले
तेव्हा मला आनंद झाला होता. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला आहे. आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे. पुन्हा आपले दर्शन काही आता होणार नाही. आपले दोन्ही हात जोडून भगवंतांकडे पाठ न करता सारीपुत्त निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारीपुत्तामागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला. सारीपुत्ताचे देहसंस्कार केले गेले आणि त्याच्या अस्थी भगवान बुद्धांपाशी नेल्या गेल्या. सारीपुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यावर भगवान गौतम बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूनो, त्या अस्थींकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेमध्ये तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता. कोणत्याही इच्छेच्या तो आहारी गेला नव्हता. विकारवशतेवर त्याने पूर्ण विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. याच सुमारास मोग्गलायन राजगृहासमीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केली. महामोग्गलायनच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले. सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्मसेनापती असं म्हटलं जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या उभयतावर अवलंबून होते. आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीत राहण्यात त्यांना स्वारस्य उरलं नाही. म्हणून तिथून त्यांनी निघायचं ठरवलं. भाग दुसरा. वैशालीचा निरोप. वैशालीला प्रणाम. आपल्या अंतिम प्रवासाला निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते. काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, चल आपण अंबलठिकेला जाऊया. जशी आपली आज्ञा. आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खू संघासोबत ते अंबलठिकेला गेले. काही काळ अंबलठिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले. नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामाला गेले. पाटलीग्रामहून कोटीग्रामला आणि कोटीग्रामाहून नदिका येथे ते गेले. या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथं प्रवचनं केली. नदिकेहून ते वैशालीला गेले. वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळवण्यात गौतम बुद्ध यशस्वी झाले. असं सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला होता, त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. वैशालीच्या जनतेने सभा बोलून याबाबत तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सगळ्यांनी भगवान बुद्धांना नगरात येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र आणि वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आलं. भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि 500 भिक्खूंसह ते निघाले. वज्जियांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला आणि दुष्काळाची समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केलं त्याचं कारण मुख्यतः हेच होय. भगवान बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षावासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळुवनात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितलं. वर्षावासानंतर भगवान बुद्ध पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवास करण्याचं त्यावेळी त्यांनी योजलं होतं. एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्र परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केलं आणि मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदाला सांगितलं, आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टीभेट आहे. असं म्हणून त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला.
त्या पुरातन नगरांच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. ही भगवान गौतम बुद्धांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते काही जगले नाहीत. पावा येथे वास्तव्य. भगवान बुद्ध वैशालीहून भंडनग्रामास गेले. भंडनग्रामहून हट्टीस ग्रामास आणि तिथून भोगनगराला ते गेले. भोगनगराहून ते पावा इथे गेले. पावा इथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. भगवान बुद्ध पावा इथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असं चुंदाने ऐकलं. चुंद आम्रवनात गेला आणि भगवंतांच्या समीप जाऊन बसला. भगवंतांनी त्याला धर्मोपदेश केला. त्यामुळे आनंदित होऊन चुंद भगवंतांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खू वर्गासह भगवंतांनी भोजनाला येण्याची कृपा करावी. आणि भगवंतांनी मौनाने जणू संमती दर्शवली. भगवंतांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणल्यानंतर चुंदाने तिथून प्रयाण केलं. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर मिष्टान्नाबरोबर सुकर मद्दवाचीही सिद्धता केली. तयारी होताच त्यांनी भगवंतांना कळवलं, भगवान, भोजनाची वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. भगवंतांनी वस्त्र परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू संघासह ते चुंदाच्या घरी आले आणि त्याने सिद्ध केलेल्या भोजनाचे त्यांनी ग्रहण केले. भोजनानंतर भगवंतांनी चुंदाला पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवंतांना मानवलं नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण भगवंतांनी स्मृती संप्रजन्य याचा नियोग करून सगळं सहन केलं. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले, चल आपण कुशीनगरला जाऊया. आणि मग सगळेजण पावाहून कुशीनगरला निघाले. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची गरज भासू लागली. मार्गातून थोडंसं बाजूला होऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरता बिछाईत कर. मी थकलो आहे. काही काळ मला विश्रांतीची गरज आहे. जशी आपली आज्ञा. असं म्हणून आनंद त्यांच्या आज्ञेप्रमाणे करू लागला. त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाईत तयार केली. भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडं पाणी आण. तहान लागली आहे. पाणी प्यावं म्हणतो. आनंद म्हणाला, कुक्कुत्त नदी इथून जवळच आहे. तिचं पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ आणि आल्हाददायक आहे. भगवंतांनी तिथं चालावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरं वाटेल. या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, ते घाणेरडे आहे. भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानलं. आनंदानं पाणी आणलं आणि भगवंतांनी ते प्राशन केलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूंसह कुक्कुत नदीकडे गेले. तिथं आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान आणि जलप्राशन केलं. दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केलं. तिथं पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितलं. मी थकलो आहे, जरा पडावं असं वाटतं. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्रांच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान बुद्ध त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान बुद्ध उठले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशीनगरात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले आणि 2 शालवृक्षांच्या मध्ये आपल्या वस्त्रांच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे, इथं पडावं असं वाटतं. आनंदानं बिछाई तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले.